नमस्कार. धुळे शहराच्या राजकारणातील काही दिवसांपूर्वी खूप मोठा राजकीय घडामोड घडली. खरं तर या धुळे शहराचे प्रथम महापौर तसेच कट्टर शिवसैनिक ज्यांची ओळख म्हणून माननीय बापूजी भगवानजी करंकाळ हे आज अचानकपणे यांनी शिवसेना म्हणजे उभाटा गटाला कायमस्वरूपी जय महाराष्ट्र केला. तर या संदर्भात अनेक प्रश्न हे समाजाला पडलेले आहेत. नेमकं काय कारण असावं की बापूजींनी हा निर्णय घेतला आणि त्याचनंतर यांच्या येणाऱ्या काळामध्ये यांची राजकारणाची दिशा-दशा काय असणार व यांच्या समर्थकांना एक काय संदेश ते देतील या संदर्भात आज आपण ते बापूजी संवाद साधणार आहोत. आपल्यासोबत आहेत धुळे शहराचे प्रथम महापौर भगवान बापूजी करंकाळ. बापूजी, सर्वप्रथम मी आपल्या माध्यमाशी चर्चा करण्यात आपल्याशी पहिलं आपलं स्वागत करतो. जय महाराष्ट्र. तर बापूजी, आपण एक कट्टर शिवसैनिक म्हणून आपली धुळे शहरात एक ओळख आहे. अनेक वर्षापासून आपण शिवसेनेमध्ये काम केलंय. मग असं अचानकपणे काय घडलं की आपण शिवसेना सोडून आपण इतर पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला? बरोबर. तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न विचारला आणि लोकांच्या मनातला, जनतेच्या मनातला आणि आमचे जे हितचिंतक आहे आणि माझ्या बी मनातला तो प्रश्न, तुम्ही शिवसैनिकांच्या बी मनातला प्रश्न, मला अत्यंत चांगला प्रश्न विचारला आहे तुम्ही. तुमचं बी अभिनंदन करतो आणि तुम्ही आज मला बोलवलं किंवा मला तुम्ही तुमच्या माध्यमातून जनतेशी माझी भूमिका स्पष्ट करण्याची संधी तुम्ही दिली, त्याच्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो मी. कुठलीही गोष्ट नाराजीची ठिणगी जेव्हा पडते ना, ती धीरे 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 वाढते की अचानक असं काही झाली गडबड आणि मनुष्य काही असं इतकं मोठं डिसिजन, राजकीय डिसिजन म्हणजे राजकीय डाव लावून असं डिसिजन कोणी घेऊ शकत नाही. त्याला काहीतरी छोटी मोठी पार्श्वभूमी होत जाते आणि मग त्यावेळेला मनुष्य कुठल्या तरी एका निर्णयावर येतो आणि मग तो रस्ता अवलंबतो किंवा पसंती करतो. तर मी शिवसेनेमध्ये महापौर झालो, तुम्ही बरोबर सांगितलं. अनेक शिवसैनिक आणि पूर्ण धुळे शहराचं मला समर्थन मिळालं. जे नगरसेवक निवडले होते शिवसेनेचे 2003ला आणि त्या सगळ्या नगरसेवकांच्या माध्यमातून वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख आणि सन्माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी मला चान्स दिला, धुळ्याच्या पहिल्या महापौर होण्याची संधी दिली. त्याच्याबद्दल मी त्यांच्या ऋणामध्ये, तो सुवर्णयोग होता आणि ते कायम त्यांच्या ऋणामध्येच राहील. तर 2003 ते 2007-8-9 पर्यंत मी 6-7 वर्ष 2 लोकसभा, 2 विधानसभा आणि 2 महापालिका निवडणूक त्यांच्या बरोबर केल्या. आणि आता 2016 ते 2026 ह्या आपण या कालावधीमध्ये 2 लोकसभा, 2 विधानसभा आणि 2 महापालिकेच्या निवडणूक केल्या. आता 4 वर्ष कुठलीच निवडणूक नाहीये. आता मागच्या वेळेस काय झालं की मी 2 विधानसभेला धुळ्याची उमेदवारी मागितली, पण त्यांनी सांगितलं की सर्वेमध्ये नाहीये. आणि आता आपण सगळ्यांनी बघितलंय, पूर्ण देशाने, भारताने बघितलं, महाराष्ट्राने बघितलं, धुळ्याने पण बघितलं की पैसे, प्रचंड पैसे लागतात. आता कुठली बी निवडणूक असली तर विधानसभेमध्ये पैसे आहे, कमजोरी होतीच माझी. 2 वेळाला तिकीट नाकारला, काही विषय नाही, आपली काही जास्त नाराजी नाही. मग पण ह्या 3 वर्षापासून मी जिल्हा प्रमुखची संधी मला द्यावी अशी शिवसैनिकांची बी, आमच्या हितचिंतकांची आणि जनतेची पण इच्छा होती की असा आक्रमक नेता, चांगला नेता, बोलणारा नेता आणि कोणाला बी अंगावर घेणारा किंवा कोणाच्या पण अंगावर निर्भीडपणे जाणारा नेत्याला जर जिल्हा प्रमुखची संधी दिली, ते संघटना बांधणी होऊ शकते. संघटना शिवसेना उद्धव ठाकरेंची अत्यंत नाजूक परिस्थितीमध्ये, संकट काळामध्ये. पण 2.5 वर्ष ज्यावेळेला सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते, 2-2.5 वर्ष, त्या सत्तेमध्ये असताना मी मंत्रालयामध्ये 2.5 वर्षात पाय ठेवला नाही, मातोश्रीवर बी गेलो नाही. त्यांना कुठल्याही लाभाचं पदासाठी किंवा कुठलं बी माझा लाभ होईल याच्यासाठी मी कधीच गेलो नाही. पण मी गेलो केव्हा, जेव्हा त्यांचं पाय उतार झाला, त्यांनी राजीनामा दिला मुख्यमंत्री पदाचा, त्यावेळेला अडचणीच्या काळामध्ये आम्ही सगळे पदाधिकारी त्यांच्या सोबत गेलो आणि माझं एक लेखी पत्र दिलं की साहेब, आम्ही तुमच्या बरोबर आहे. आणि जसं मी शब्द दिला त्याप्रमाणे आम्ही हे 2-3-2.5 वर्ष, मागचे 3-1 वर्ष आणि आता हा 6वा वर्ष, 4.5-5 वर्ष आणि पूर्वीचे 5 वर्ष, असं 10 वर्षापासून 16 ते 26 10 वर्ष मी त्यांच्या बरोबरच आहे. माझी जिल्हा प्रमुखची ख्याती होती म्हणून थोडी जास्त नाराजी झाली, विधानसभेची थोडी नाराजी होतीच, पण त्याच्यापेक्षा जास्त जिल्हा प्रमुखची झाली. आणि आता आम्ही 29 उमेदवार महापालिकेमध्ये दिले, जे आता 1-2 महिन्यापूर्वी 29 महापालिका झाल्या महाराष्ट्रात, त्याच्या धुळ्याची पण झाली. तर एवढ्या मोठ्या शक्तीच्या समोर सर्वसामान्य कुटुंबातले लोक उमेदवार कोणी घेत नव्हते. उमेदवार आम्ही कसे तरी उभे केले पदाधिकाऱ्यांनी आणि मी पण पुढाकार घेतला. त्यांच्यावर माघारीसाठी फार प्रचंड प्रेशर आलं, पैशांचं आम्हीच दिलं,
पण आम्ही सांभाळलं आणि ते लढले ते 29चे 29. आणि धुळेकर जनतेला तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, मला आनंद होतो की उद्धव बाळासाहेब ठाकरेचेच जे उमेदवार आहे, ज्यांनी 29 लोकांनी उमेदवारी केली, त्यापैकी एक पण उमेदवाराची माघारी झाली नाही आणि कोणाचाच फॉर्म अवैध पण नाही झाला. पैशाची नाही आणि काही तांत्रिक चुकीने. बाकी सगळ्या पक्षाचे उमेदवारांचे कोणाचे फॉर्म अवैध झाले, काहींनी प्रेशरमध्ये मागे घेतले, काहींनी पैसे घेऊन मागे घेतले. पण 29 हे लढवय्य जे उमेदवार होते ते लढले, त्यांच्यासाठी आम्ही नेत्यांचे उंबरठे झिजवले. पण त्यांच्याकडनं आमची अपेक्षा होती की त्यांनी काहीतरी या लोकांना मदत करावी, पण काही मदत नाही केली. त्यामुळे माझी नाराजी वाढली आणि म्हणून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. मग बापूजी, तुमचा जो नाराजगी होती, ही नाराजगी तुम्ही पक्ष प्रमुखांपर्यंत पोहोचवली होती का? नाही, तशी काही पोहोचवली नाही, पण त्यांना सगळं समजतं. ते एवढं महाराष्ट्र देशाचं राजकारण करतात, ते त्यांना सगळं माहिती आहे की आपलं काय चुकतं किंवा कार्यकर्त्यांचं काय चुकतं, शिवसैनिकांचं काय चुकतं, पदाधिकाऱ्यांचं काय चुकतं, त्यांच्याकडे सगळा डाटा आहे. त्यामुळे मी डिसिजन घेतला. परत आपल्याकडे ते आपण त्यांच्याकडे जाऊन रडण्यापेक्षा आपणच आपली एक वाट नवीन हे करूया बा, निर्माण करूया. आणि सत्ताधारी पक्षामध्ये जर राहिलं, लोकांमध्ये सत्तेमध्ये राहिलं, जर लोकांमध्ये आपल्याला जिवंत राहायचं तर लोकांचे कामं केले पाहिजे. म्हणून मी ही वाट शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये जाण्याची ही वाट निवडली आणि सक्रिय झालेलो, मी प्रचंड सक्रिय झालेलो. बापूजी, माफ करा, एक प्रश्न असाही आहे की तुम्ही मागच्या ज्या विधानसभेमध्ये असेल किंवा नगरसेवकच्या महानगरपालिकेच्या जे इलेक्शन झालं त्या संदर्भात, त्यावेळेस तुम्ही जे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात तुम्ही त्या टायमाला प्रचार केला आणि आता तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या मांडीला बसणार आहेत, तर ह्या प्रवासाला तुम्ही कसं बघता? हां, बरोबर तुमचं म्हणणं. ज्यावेळेला निवडणुका ज्या असतात ना, निवडणुका असतात, येतात, जातात आणि विचार समीकरणं बदलत राहतात. पण मला जर जायचं राहिलं असतं तर मी भाजपमध्ये बी गेलो असतो. पण माझी हिंदुत्ववादीची ही शैली आजपर्यंत 40-50 वर्ष पासून मी प्रखर आणि असे हिंदुत्व विचार मांडले. म्हणून मी भाजप माझं इथल्या पदाधिकाऱ्यांशी जमत नाही किंवा इथल्या नेत्यांशी जमत नाही. माझं वरिष्ठांशी चांगले संबंध आहे. भाजपच्या वरच्या नेत्यांशी चांगले संबंध आहे. पण त्यांच्या मांडीला मांडी लावण्याचा विषय नाही. माझी वाट काय आहे, की शिंदे साहेबांकडे गेलेलो मी शिवसेनेमध्ये. मी ते भाजपच्या कुठल्या कार्यक्रमात बी जाणार नाही आणि मी कुठलं त्यांच्याकडे काम घेऊन बी जाणार नाही. माझा नेता एकच राहील, एकनाथ शिंदे साहेब. माझी वाट तीच राहील, मुंबई आणि ठाणे. तिकडनं मला जे बी काही काम करायचंय, मी त्यांच्या छत्रछायेतनं काम करत राहील जनतेत. बापूजी, तुमच्या वरिष्ठ लेवलला तुमची जर भाजप सरकारसोबत तुमची आघाडी आहे, बरोबर. तर अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही शहरामध्ये काम करणार आणि त्यांच्या विरुद्ध जर तुम्हाला जर बोलायची वेळ आली तर तुम्ही बोलणार का? तशी परिस्थिती असेल तर बोलू ना. ठाण्याचं आपण बघतोच आहे ना. ठाण्याला भाजपचे नेते विरोधात बोलताच आहे ना. नाही, आणि आजवर तुम्ही भाजपच्या आमदारांच्या विरुद्ध तुमची जी कट्टर भूमिका होती, आता ती कशी सौम्य असेल का कशी असेल? नाही, तशीच राहील. ते जो जसं वागेल, जो जसं उत्तर देईल, तसं प्रश्न करेल, तसं उत्तर देऊ ना आपण. त्याला काही विषय नाहीये. म्हणजे मी शिंदे साहेबांकडे गेलो आणि माझी भूमिका बदलली असं नाहीये. मी त्यांच्यासाठी, शिंदे साहेबांसाठी बी मी त्या पद्धतीनेच लढेल. बापूजी, काही काळापूर्वी बघा, आपण ज्या प्रकारे जे कट्टर आपण ज्यांना म्हणतो, जे ऑपोजिशन जे धुळ्याचे मुख्य लीडर होते, प्रामुख्याने ज्यांना आपण कोणाबाबा पाटील म्हणतो, त्याचप्रमाणे महेश मिस्त्री होते. आता तुमचाही नंबर लागला, तर आपण कशा प्रकारे आपण ज्या सत्ताधारी पक्षाकडे वळतो, नेमकं सत्ताधारी पक्षाकडे कुठली जादूची गांडी जे आकर्षक करून जे प्रखर विरोधक असतात त्यांना उडवले जातात? नाही, सत्तेमध्ये गेलं ना तर सत्तेमध्येच कामं होतात. विरोधी पक्षात कामं होत नाही. असं तशी परिस्थिती नाहीये. नाही, पण बापूजी, विरोधकांचे असे आरोप आहेत की बापूजींना काहीतरी आर्थिक लाभाचं काय त्याने मिळणार म्हणून बापूजी तिकडे जातात. या संदर्भात आपण काय म्हणणार? मग त्याच्याशिवाय ते काय आरोप मी करू शकत नाही ना. आजपर्यंतचा इतिहास आहे, जनतेला माहिती, या पूर्ण खानदेशमध्ये माहिती आहे, उत्तर महाराष्ट्रात माहिती आहे. पैशासाठी जर मला करायचं राहिलं असतं, त्याच्यापूर्वी मी 2 वेळेस मला संवैधानिक पद मिळालेलं आहे. त्या पदावर मी काम केलेलं आहे. तेव्हा मी पैसे कमवले असते ना. या असे आरोप राहिले असते आणि पैसे केले असते, आम्हीच दिलं असतं, तर मला साव्याखाली तर राहतं घर का बरं विकावं लागलं असतं. ही भारतातली पहिली घटना आहे की महापौर राहतं घर विकतो. अरे, नगरसेवक, माझ्या विरुद्ध जे नगरसेवक होते त्यांनी करोडोची जमिनी घेऊन टाकल्या, प्रॉपर्टी घेऊन टाकल्या आणि मी महापौर पदावर जातो. ज्या धुळ्याची तिजोरीची चावी माझ्याकडे होती 2 वेळा, मला घर विकावं लागतं. आणि हे काय सांगता? बापूजी, आपल्याला सगळे धुळेकर आपल्याला सगळ्यांना जाणून आहे की जे शिवबंधन आहे, जे आपण बांधलेलं होतं, आपण शपथ घेतली त्यावेळी की मी मान कापेल मात्र मी शिवबंधन तोडणार नाही. पण अचानक अशी काय परिस्थिती निर्माण झाली की आपल्या ते शपथ तोडावं लागली आणि आपल्या सत्ताराची वाट धरावी लागली? हो, आता काय, बाजी प्रभूंसारखी माझी मान कापल्याच गेली आहे ना. मग आता नवीन जन्म आहे माझा राजकीय, म्हणून मी ही वाट धरलेली. लढायचं, किती लढायचं? हत्यार नाही आहे, पोटात काही नाही, सैन्य नाही, लढायचं. आणि कोणासाठी लढायचं? अरे, जे लोक आपल्याला काहीतरी
न्याय देण्याचा प्रयत्न करतील तर लढून आपण. पण जी आता जी शिवसेना जी उभाटा गट आहे हा आता याचा अत्यंत वाईट काळ चालला असताना आपल्याकडे एक धुळेकरांची एक आस होती की की ह्या पक्षाला तारण्याचं काम बापूजी करतील. बापूजी मध्यंतरी असं पक्षाला सोडणे या संदर्भात लोकांच्या मनात आपल्याविषयी ज्या भूमिका असतील आपल्याला काय वाटतं त्याबद्दल? नाही, काही वाटत नाही. कारण आता हा जो अडचणीचा काळ आहे मागचा 3 वर्षाचा ना, आता हा 6वं वर्ष, 1.5 वर्ष होत आलाय या विधानसभेला. 4.5-5 वर्ष झालं ना, राहिलो ना आपण त्यांच्याबरोबर आणि त्यांनी बी आपल्याला न्याय दिलाच नाही ना. जिल्हा प्रमुख केलं नाही. 29 लोकांना त्यांनी मदत केली नाही. मग ते जर वाऱ्यावर सोडतात, तर मग आपण कशासाठी थांबायचं मला सांगा ना तुम्ही. सत्तेधारीमध्ये जाऊनच काम जनतेचे होतात. त्याच्याशिवाय होत नाही. म्हणून मी ही वाट निवड केली. बापूजी अनेक वर्ष धुळेकर जनतेने आपल्या विश्वास दर्शवला. आता याचं उत्तर आपण कसं देणार? नाही, नाही, जनतेला पूर्ण माहिती आहे हो. जनतेचा विश्वास आहे. तू कमेंट वाचा ना माझं. शेवटचा जय महाराष्ट्र त्याच्या किती लोकांनी काय किती याच्याने दिलेल्या प्रतिक्रिया आहेत, कमेंट दिलेल्या आहेत. बापूजी म्हणजे मुळात सांगायचं तात्पर्य हाय माझा की तुम्ही इथल्या स्थानिक नेतृत्वाविषयी तुमचा राग होता की तुम्हाला पक्ष संघटनेविषयी तुमचा राग होता, नेमकं काय कारण होतं एक्झॅक्ट की फक्त तुम्हाला जे प्रमुखाचं पद होते मिळालं नाही म्हणून तुम्ही हा निर्णय घेतला असं आपलं एकंदरीत म्हणणं आहे. पण मला खरं एक्झॅक्ट काय आहे ते सांगा. बरोबर आहे तुमचं म्हणणं. माझं तर हे स्थानिक वारांवर राग आहेच ना. वरचे नेते माझे तयार होऊन गेले होते जिल्हा प्रमुख करायला. ते ते बोलले की करतो, निवडणूक झाली की तुझी नियुक्ती करतो. पण हे इथले जे स्थानिक आहे ना, हे उलटे सुलटे काहीतरी चावी फिरवतात. त्याच्यामुळे मग आपण आपली वेगळी वाट निवडली आहे. बापूजी भरपूर काही लोकांनी आपण आता पाहिलं असं की महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेस अचानकपणे रणजितराजे भोसले गेलेत. ते गेल्यानंतर त्यांची मिसेस नगरसेवक बिनविरोध झालीत. त्या प्रकारे जसं आपलं प्रफुल्ल पाटील गेले असतील त्यांची मिसेस महापौर झाली. मग तुम्हाला असं का वाटलं नाही की आपण बीजेपीमध्ये जावं, शिवसेनाच का निवडली आपण? नाही, नको, तिथे नको. आता ते पूर्वीसारखी बीजेपी राहिली नाही. जे श्रद्धेय अटलजी होते, अडवाणीजी होते, प्रमोदजी महाजन, गोपीनाथ मुंडे साहेब, तशी बीजेपी आता नाही राहिलेली. काही वरिष्ठ चांगले लोक असतील पण वर, पण इथं नाही आहे तसं काही विषय. मग बापूजी आणि त्याचप्रमाणे सांगायचं की महेश मिस्त्री सारखे हाल जर तुमच्या तिकडे झाले तर मग मग आता आपली तयारी आहे ना. आता अंग टाकलंय काट्यावर, आता ते करावंच लागेल काहीतरी. हं. तर बापूजी आता येणाऱ्या ज्या काळामध्ये आपण आपल्या समर्थकांना व धुळेकर जनतेला काय संदेश देणार आणि कसं आपल्याकडे तुम्ही वळवणार आहात? बरोबर. समर्थक तर येतीलच, ते त्यांचा पूर्ण विश्वास आहे. पण आता महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये एकनाथराव शिंदे सारखा माणूस मी बघितला नाही. पूर्वी 2 मुख्य म्हणजे हे दुसरे मुख्यमंत्री आणि पहिले एक मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील, की ज्यांचं वर्षा बंगल्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं तोरणमाळ घाटीतनं येणाऱ्या लोकांना काम तर व्हायचंच, पण जेवण आणि नाश्त्याची व्यवस्था करायची, भंडारा चालायचा. तर हे साहेब बी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षा बंगल्यावर जेवण चालायचं. आणि आता बी मी 2 तास आम्ही परवा 12 मार्चला नंदनवनमध्ये होतो. तर किती बी शेकडो लोक येत होते. त्यांना चहा पाणी जेवण नाश्त्याची व्यवस्था होत होती. तर आणि दिलदार मोठ्या मनाचा माणूस आहे, दिलदार माणूस आहे, लोकनेता आहे, जनतेची नाळ जुळलेला नेता आहे. जनतेची नाडी त्यांना माहिती आहे की आपल्याला काय पाहिजे. आता बघितलं ना, युक्रेनचं युद्ध झालं त्यावेळी खर्चाने विमानं पाठवली आहे त्यांनी आपल्या भारतीयांना आणायला. आणि आता बी इस्रायलचं आणि इराणच्या युद्धामध्ये, अमेरिकेच्या याच्यामध्ये खर्चाने त्यांनी विमानं पाठवले. मग त्याच्यानंतर हे जे बसलेले केंद्रामध्ये राष्ट्रीय स्तरावर जे बसले, मग त्यांना जाग आली, अरे उपमुख्यमंत्री विमान खर्चाने पाठवतो, तर मग आपली बी देशाची काळजी नाही. 1 कोटी लोक या युद्धामध्ये आपले भारतीय अटकलेले. पहिली पाऊल कोणी उचललं? एकनाथ शिंदे साहेबांनी, तेव्हा पण आणि आता पण. म्हणून मी निवड केली की एकनाथ शिंदे साहेबांकडे जायचंय आपल्याला, तिथं न्याय मिळू शकतो आपल्याला. बापूजी ज्या प्रकारे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकीकडे उभाटा गट आहे. या उभाटा गटाचं असं म्हणणं आहे की ज्या माणसाने पक्ष पळवला, त्यांचा बाप पळवला, आज तुम्ही त्यांच्यासोबत जाता. कालांतराने तुम्ही बी ते या बाबतीत तुम्ही चर्चा करत होते. आज अचानक तुम्ही त्यांचे समर्थक झालेत. या संदर्भात थोडी संभ्रम अवस्था आज निर्माण झाली. नेमकं काय आपण याबद्दल सांगा? नाही, या प्रश्नाचे सगळे उत्तर तुम्हाला मगाशी देऊन टाकले. परिस्थिती असती, काळ बदलत राहतो, चालू राहते, भूमिका बदलत राहते, आहे का नाही? धन्यवाद. काळानुसार परिस्थिती बदलली असं बापूजींचं म्हणणं होतं. मी चंद्रकांत सामान्याचा आवाज. तसेच आज धुळेकरांच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी व खास या मुलाखतीसाठी दिलेल्या आपल्या अमूल्य वेळेबद्दल मी बापूजींचं आभार व्यक्त करतो व त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस जनसामान्याच्या आवाज या माध्यमामार्फत त्यांना हार्दिक शुभेच्छा देखील देतो. धन्यवाद.